मी रस्त्याच्या कडेला भीक मागून माझा उदरनिर्वाह करत होते. रस्त्याच्या कडेला मी एक भिकारीण म्हणून मला ओळखलं जात होतं. भिकारीण जेव्हा झाले तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्यासोबत असं काही केलं की मी ते आयुष्यभर विसरू शकत नाही. त्याच्यामुळे माझ्या डोक्यावरती परिणाम झाला आणि लोकांनी माझ्यासोबत नको ते माझं नाव मंगल. माझं लग्न हे माझ्या आईवडिलांच्या इच्छेनुसार मी केलं होतं. आमच्या गावाच्या शेजारीचं स्थळ मला सांगून आलं होतं. मला माझा नवरा हा पसंत होता, पण माहीत नव्हतं मी त्याला पसंत होते की नाही. माझ्या नवऱ्याने माझ्या आईवडिलांकडून हुंडा मागितला होता. माझ्या आईवडिलांनी तो सुद्धा दिला होता. तरीही मी माझ्या नवऱ्याला आवडत नव्हते असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटत होतं. माझ्या सासू सासऱ्यांना सुद्धा मी नकोशी झाली होते. ते सुद्धा मला नेहमीच टोमणे देत असायचे. माहेरवरून काय आणलं आहे. मला हे टोमणे ऐकल्यानंतर खूप राग यायचा. आता माझ्या वडिलांची परिस्थिती एवढी काही व्यवस्थित नव्हती. माझ्या घरामध्ये माझ्या पाठीमागे 3 बहिणी बाकी होत्या आणि एक भाऊ. त्यांचं सुद्धा शिक्षण पाणी आणि लग्न बाकी होतं. माझ्या बहिणी आणि भाऊ लहान लहान होते. मला त्यांचासुद्धा सारखाच विचार यायचा. मी दिसायला सगळ्यात देखणी आणि सुंदर होते. गोरीपान आणि पातळ सडक बांधा होता. माझ्यापेक्षा मोठी एक बहीण होती. तिचंही लग्न शेतकऱ्याबरोबर झालं होतं. तिचंही काही स्वच्छ आणि नीटनेटकी राहिलीच नाही. तिचं नाव चहाबाई होतं. तिला 2 मुलं आणि 1 मुलगी होती. आमच्या 5ही जणीची नावं एकदम वेगवेगळी. माझं नाव मुंगळी. माझ्या पाठच्या बहिणीचं नाव आशा. माझ्या 4 नंबर बहिणीचं नाव नकी. माझ्या 5 नंबर बहिणीचं नाव फशी. माझ्या भावाचं नाव काळ्या. अशी आमची वेगवेगळी आणि विचित्र नावं. कधी कधी मला सगळेच गावामध्ये मुंगळी म्हणायचे. मी सगळ्यात भारी आणि देखणी असल्यामुळे मला मुंगळी. माझ्या मोठ्या बहिणीला बघायला आल्यानंतर सगळे स्थळं मला होकार द्यायचे. पण माझ्या मोठ्या बहिणीचं लग्न झाल्याशिवाय माझं लग्न कसं होईल? आणि मी वयातही नव्हते. मी खूपच लहान होते. पण मी जेव्हा वयात आले तेव्हा माझ्या नशिबाने वेगळंच वळण घेतलं होतं. आता माझं लग्नाचं वय झालं होतं. माझं शिक्षणही 10वी पास झालं होतं. पण बोलतात ना, जे नशिबात असतं तेच आपल्याला भेटतं. आमच्या गावच्या शेजारचंच मला स्थळ सांगून आलं होतं. मी लग्नाला होकार दिला होता. पण माझ्या नवऱ्याला आणि सासूला मी आवडत नव्हते. हुंडासुद्धा मागितला होता. माझ्या वडिलांनी त्यांना 50,000 रुपये हुंडा दिला होता. तरीही माझ्या नवऱ्याचं मन भरलं नव्हतंच. त्यावेळेचे 50,000 रुपये म्हणजे ह्या वेळेचे 50 लाख रुपये. आता माझ्या नवऱ्याची लालूच काही संपतच नव्हती. पुन्हा त्यांनी माझ्या वडिलांकडे बाईक मागितली. माझ्या वडील हे रेल्वेमध्ये सफाई कामगार होते. महिन्याचे त्यांना 40,000 रुपये भेटायचे. पण बहिणींचे सुद्धा शिक्षण पाणी बाकी होतं. खाणं पिणं आमचं घरामध्ये खूपच चांगल्या प्रकारे चालत होतं. आमच्या शेजारच्या मुलींचे खाण्यापिण्याचे सुद्धा हाल. माझ्या वडिलांनी आम्हाला काहीच कमी केली नव्हती. आमच्या बरोबरीचे मुलीचे खूप हाल असायचे. पण आम्ही सगळे काही मजेतच खाऊन पिऊन असायचो. माझ्या आईवडिलांची थोडीशी शेतीसुद्धा होती. तिथेसुद्धा आम्ही शेतात काम करायला जायचो. आम्ही सगळ्या बहिणी मिळून शेतामध्ये सुद्धा काम करायचो. माझा भाऊ हा सगळ्यात लहान असल्यामुळे त्याचा सुद्धा सांभाळ आम्हालाच करायला लागायचा. माझ्या आईवडिलांची या साथीला साथ देऊन आम्ही उभं असायचो. पण माझ्या लग्न झाल्यानंतर माझ्या आईवडिलांची एक आशा तुटून गेली होती. माझं लग्न होऊन वर्ष झालं होतं. माझ्या नवऱ्याने आता माझे हाल करायला सुरुवात केली होती. मी ती तुम्हाला शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. मी माझ्या नवऱ्याला आवडत नव्हती हे मला लग्न झाल्यानंतर कळालं. माझ्या नवऱ्याचं एका बाईबरोबर गैरसंबंध होते ते मला त्यांनी सांगितले नव्हते. लग्न झाल्यानंतर मी जेव्हा माझ्या नवऱ्याजवळ जायची तेव्हा तो मला त्याच्याजवळ येऊ देत नव्हता. आणि कधी तो माझ्याशी प्रेमाने सुद्धा बोलत नव्हता. तो हमेशा मला काही ना काही बोलतच असायचा आणि मला टोमणे द्यायचा. तुझ्या बापाने अजून मला बुलेटसुद्धा दिली नाही. एवढा तो रेल्वेमध्ये कामाला आहे. जावायची एक सुद्धा इच्छा पूर्ण करू शकत नाही. त्याची लायकी नाही माझ्यासमोर उभं राहायची. असा सारखाच बोलत असायचा. तो माझ्या वडिलांना नेहमीच बोलत असायचा. मी सारखी आता माहेरी निघून येत होती. 2-2, 3-3 दिवस राहून पुन्हा जात होते. माझ्या आई वडीलसुद्धा हे
कसं सांगावं, मला काहीच समजत नव्हतं. माझ्या नवऱ्याला मी आवडत नाही आणि तो आता पुन्हा बुलेट गाडी मागू राहिला आहे. मी माझ्या आईला हे लवकर काही सांगितलं नाही. माझा नवरा मी माहेरून आल्यानंतर तो सारखाच म्हणत असायचा, तू तुझ्या वडिलांना सांगितलं का मला गाडी घ्यायची आहे? तू तुझ्या वडिलांना सांग ना आणि मला गाडी घेऊ दे. माझ्या वडिलांच्या घरी काही पैशाचं झाड लागलं आहे. एकदा माझं आणि माझ्या नवऱ्याचा झगडा झाला. मी माझ्या नवऱ्याला म्हणाली, तुझ्या हिमतीवरती गाडी घे. माझ्या अजून 4 बहिणी लग्नाच्या बाकी आहेत. तुला पाहिजे ते द्यायला माझे वडील काही तुझं पैशाचं झाड नाही. तेव्हा त्याला खूप चीड आली. तो जेवला सुद्धा नाही. तसाच तो बाहेर निघून गेला आणि त्याच बाईच्या घरी जाऊन राहायला लागला. त्यांनी आता सर्व आम्हाला सोडून दिलं होतं. सर्वांच्या समोर तो तिथे राहू लागला होता. मी आता तोच विचार करत होते. माझा नवरा त्या बाईच्या इथे राहत होता आणि मी त्याच्या इथे मोलकरीण म्हणून काम करायची. हे मला अजिबात काही मान्य नव्हतं. त्याच्या आईवडिलांची, त्याच्या घराची साफसफाई करायची, सगळ्यांची मनोभावे सेवा करायची आणि तो माझा नवरा दुसऱ्या बाईच्या इथे रात्रंदिवस मजा करत. माझ्या हे मनाला लागत होतं. मी सारखी त्याच गोष्टीचा विचार करू लागली होती. आता कोणीतरी आमच्या शेजारचं माझ्या घरी पाणी प्यायला म्हणून आलं, कारण माझं सासर हे माझ्या माहेरच्या शेजारीच होतं. माझ्या सासरी सगळेजण पायाने चालत सुद्धा यायचे. गाडीने म्हटलं तर 10 मिनिटामध्ये माझ्या सासरवरून माहेराला जाऊ शकत होते. त्यावेळेला गाड्या वगैरे काहीच जास्त नव्हत्या. जास्त करून लोक पायी सुद्धा जात येत होते. गावची मुलगी दिलेली आहे म्हणून माझ्या सासरी पाणी पिण्यासाठी जास्त करून यायचे. माझा नवरा घरात नाही आणि दुसऱ्या बाईकडे गेलेला आहे हे आजूबाजूच्या लोकांच्या तोंडून त्यांना समजलं होतं. एकदा माझ्या आईला ही सगळी गोष्ट आमच्या शेजारच्या बाईंनी सांगितली. माझी आई म्हणाली, मला याच्यातलं काहीच माहीत नाही. माझ्या पोरीने मला काहीच सांगितलं नाही. माझी आई माझ्यावरती रागवायला लागली. तू ह्या सगळ्या गोष्टी माझ्यापासून का लपवल्या? तुला काही त्रास होतो का मला सांगत नाही आणि सांगत जा, मी त्याचं काहीतरी तोडगा काढेल, अशी माझी आई मला नेहमी समजून सांगायची. मनातून माझ्या नवऱ्याला मी आवडत नव्हते. त्याच्यामुळे त्याच्याजवळ राहण्याची सुद्धा आता इच्छाच राहिली नव्हती. मी एड्यावानी इकडे तिकडे फिरून कुठेतरी झोपू लागले होते. पण मी एकच निर्णय घेतला होता, मी पुन्हा माझ्या माहेरी जाणार नाही. आता माझ्या डोक्यावरती त्या विचारांचे परिणाम होऊ लागला होता. माझ्या नवऱ्याने मला बाहेरचं केलं आहे, माझ्यावरती काहीतरी तोडगा केला आहे आणि मला वेडं बनवलं असं मला वाटत होतं. कारण अचानकमध्ये मला वेड्याचे झटके येऊ लागले आणि मी जोरजोरात नक्की माझ्यासोबत काय झालं आहे आणि काय करत आहे हे सुद्धा मला कळत नव्हतं. माझं हलकं डोकं होतं म्हणून माझ्या डोक्यावरती विचाराचे परिणाम झाले आहे मला काही समजत नव्हतं. पण माझा नवरा माझ्यासोबत हे असं करेल मी कधीच विचार केला नव्हता. माझ्या नवऱ्याने मला अनाथ म्हणून सोडून दिलं होतं. मी आता कुठेही झोपू लागले होते. मी घरी गेले नाही तरी आता माझा शोध कोणीच घेत नव्हतं. मी आता वेड्यावाने रस्त्यावरती पडून राहिले होते. माझी सासू मला शिव्या देत होती, ह्या वेळीला घराच्या बाहेर काढा, नाहीतर मीच घरात राहणार नाही. माझ्या नवऱ्याला तेच पाहिजे होतं. माझ्या नवऱ्याने एकदा माझ्या माहेरी नेऊन मला सोडलं. तेव्हा माझे हाल एकदम वेड्यासारखेच झाले होते. अंगावरती मळालेले कपडे, केस विस्कटलेले, डोक्यामध्ये वाद झालेल्या आणि मी काहीतरी वेगळंच असं बरळत होती. मला काहीच समजत नव्हतं मी नक्की काय बोलत आहे आणि काय करत आहे. मला सगळेजण ओळखायला यायचे पण मला त्यांच्यासोबत काय बोलावे हेच काही समजत नव्हतं. मी काहीही बराळायची. माझा नवरा मला सोडून गेला आहे. तो त्या बाईच्या घरी राहतो. मला तो जीव लावत नाही. मी सारखे हे शब्द बोलत असायची. आता सारखं मला सुद्धा वाटत होतं माझ्या डोक्यावरती परिणाम झाला आहे. माझ्या आईकडे नेल्यानंतर माझ्या आईने मला बाहेर दाखवलं, भगतवाने केले, दवाखानाही केला, पण मला काही फरक पडला नाही. जेव्हा मन आतून तुटून गेलं तेव्हा माझ्यावरती कोणतीही दुवा आणि दवा असर करत नव्हता. पण त्याच्याबरोबर 7 फेरे घेतले होते तोच माझ्यासोबत कठोर झाला होता. मी कोणाच्या तोंडाकडे पाहून जगायचं हाच विचार केला होता.
आणि मी जर माझ्या नवऱ्यासोबत राहिले तर तो माझ्याकडून आयुष्यभर काही ना काही मागत राहील. त्याच्यापेक्षा मी हे घर सोडलेलंच बरं. आणि मी वेडी झाली होती. मी आता कुठे आहे कोणालाच माहिती नव्हतं. मी माझ्या सासरी निघून गेले. माझ्या नवऱ्याचा ध्यास माझ्या मनामध्ये होता. माझ्या नवऱ्याने मला खूप मारलं. माझ्या सासूने माझ्या अंगावरती रॉकेल ओतलं. माझ्या डोळ्यामधली आसवं टपाटपा गळत होती. मी माझ्या नवऱ्याला बोलत होती, अरे तू माझ्या जवळ ये, माझ्या शरीराची आहुती सोड. मला तू सोडून कोणीच नाही. एवढी ओढ माझ्या नवऱ्याची मला कधीच लागली नव्हती. माझ्या शरीराला शांत कर. माझं शरीर त्याच्या येण्याची वाट बघून सुखत चाललं होतं. माझ्या डोळ्याची आसवं आटली होती, पण तो काही माझ्याजवळ आला नाही. आणि त्यांनी मला मारहाण करून त्याने हवेवरती सोडून दिलं. आता मला वेड्याचा झटका आला होता. मी नक्की कुठे जायचं आणि काय करायचं? त्या रात्री हवेवरती सोडून दिल्यानंतर माझ्यासोबत असं काही केलं की मी तुम्हाला ते शब्दातसुद्धा सांगू शकत नाही. मला हवेवरती सोडल्यानंतर माझा नवरा त्याच्या बाईच्या घरी निघून गेला. माझ्या सासू सासऱ्यांना खूप आनंद झाला, कारण मी हवेवरती सोडले. एखाद्या गाडीने मला उडवले की काय हीच बातमी त्यांना ऐकायची होती. मला एका मुलाच्या भरलेल्या गाडीने नेलं आणि त्यांनी माझ्यावरती रात्रभर नको ते केलं आणि मी त्याच्यामुळे प्रेग्नेंट राहिले. माझा नवरा सगळ्यांसमोर म्हणत होता, हे मूल माझं नाही, हे बाळ माझं नाही. मला माहीत नाही हे कोणाचं आहे, तिने कुठे काळं तोंड केलं आहे. खरं सांगायला गेलं तर एवढ्या रात्री मला रोडवरती सोडायची गरजच नव्हती. आणि मी आता कपडे अंगावरती फाटलेले, पुढे फुटालेलं विचित्र अवस्थेमध्ये मी आता राहत होते. मला नको ते येऊन माझा फायदा घेत होते. माझ्या नवऱ्याने कधीच मला बायको म्हणून मानलं नाही आणि लोक माझ्यावरती जबरदस्ती करत होते. मी त्यांना शिव्यासुद्धा देत होती, पण मी वेडी, माझं कोण ऐकते. लोकांनी त्याचाच खूप फायदा घेतला होता, पण माझ्या नवऱ्याने त्या गोष्टीचा त्याला कधीच विचार केला नाही. खरं सांगायला गेलं तर आता मला माझ्या आईच्या घरी पुन्हा सोडवलं गेलं. माझ्या आईने मला वेडेच्या इस्पितळामध्ये ठेवलं. वर्षभर तिथे माझी ट्रीटमेंट चालू केली. तरीही माझ्या नवऱ्याचा ध्यास काही माझ्या मनातून गेलाच नाही. माझा नवरा दुसऱ्या बाईकडे जातो हेच वाक्य मी बोलत असायची. मला काहीच फरक पडला नाही. माझ्या वडिलांनी वर्ष दीड वर्ष पूर्ण खर्च केला. माझी पूर्ण जबाबदारी पार पाडली. माझ्या वडिलांचे सुद्धा आता पैसे संपले होते. त्यांनी आता मला पुन्हा घरी आणण्याचा विचार केला. बाळाची डिलिव्हरी झाली होती. ते बाळसुद्धा वारले गेले. ते बाळ कुठे आहे की वारलं गेलं हे सुद्धा मला माहिती नाही, पण सगळेजण म्हणत होते की बाळ वारलं. मीच वेडी, तेव्हा माझ्या बाळाला सुद्धा कोण सांभाळणार? आता मला साखळदंड लावले गेले होते. सगळ्या गावातून मी फिरू लागले होते. माझ्या वेळेचं वेडपण खूपच वाढलं गेलं होतं. मला नदी नाले काटे कुठे आहेत मी नुसती दुधात वाऱ्यासारखी पळत होती. मला फक्त माझ्या नवऱ्याचाच आवाज येत होता. माझ्या नवऱ्याने मला जीव लावायला पाहिजे होता, एवढीच मला त्याच्याकडून अपेक्षा होती. मला त्यांनी त्याच्या बायको म्हणून सन्मान द्यायला पाहिजे होता. लग्न झाल्यापासून मला कधीच त्यांनी त्याची बायको मानलंच नव्हतं. एवढीच अपेक्षा होती की मला माझ्या नवऱ्याने त्याची साथीदार म्हणायला पाहिजे होतं आणि मला असं वाऱ्यावरती सोडायला पाहिजे नव्हतं. आता माझी आई म्हणू लागली, तिला डोस देऊन मारून टाकूया, पण शेवटी आईचं मन होत नव्हतं. ती माझा विचार करत असायची. मी आता खूपच बिकट अवस्था माझी झाली होती. अंगावरती एक सुद्धा कपडा राहत नव्हता. मला एका झोपडीमध्ये बंद केलं होतं. मी कपडेसुद्धा काढून टाकायचे. वेड्यासारखं वाटेल ते मी बरळायचे. काहीही तोंडात येईल ते शब्द मी बोलायचे. काही मुलं तर मला माझ्या नवऱ्यासारखेच वाटायचे. मी त्यांना काहीही वाईट साईड बोलून जायचे. ते कधीही माझ्याजवळ येण्याचा सुद्धा विचार करत नव्हते. एवढी बिकट अवस्था माझ्या नवऱ्याने माझी केली होती. आता माझं जगणं मुश्किल झालं होतं. मला साखळदंड सुद्धा लावून सगळेजण थकले होते. माझ्या आईने मला आता डोस देऊन माझा विषय संपवायचा विचार केला होता, कारण रोजच तिचा जीव आता थोडा थोडा जळत होता. पण माहीत नाही, अचानक मी खूपच आजारी पडली आणि मला आजारपणामध्ये मी उठलीच नाही. मी तसाच प्राण सोडून दिला. मला डोस देण्याची सुद्धा गरज लागली नाही. माझ्या आईचा आणि माझ्या बहिणींचा त्रास आता कमी झाला होता.
माझ्या बहिणी आणि माझी आई आता मला कंटाळली होती. त्यासुद्धा माझ्या मरण्याची वाट पाहत होत्या, कारण माझी अवस्था ही खूपच बिकट झाली होती. माझी ही अवस्था माझ्या नवऱ्यामुळे झाली होती. माझ्या ह्या अवस्थेचा जबाबदार हा माझा नवरा होता. म्हणून मुलांना कोणतीही गोष्ट देताना किंवा हुंडा मागितला तर लगेच देऊ नका. मित्रांनो, तुम्हाला ही छोटीशी गोष्ट आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा. छान छान गोष्टी पाहण्यासाठी प्रियांश रिअल स्टोरी या चॅनलला सबस्क्राईब करा. सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ऑलवर सेट करून ठेवा. धन्यवाद.